तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत अहमदनगरमध्ये अहमद निजामशाह यांची कबर बघायला आत्ता आपण आलेलो आहोत. आणि ही एक तटबंदीच्या आतमध्ये ही कबर आहे. पूर्वी इथे बगीचा होता, आता इथे शेती केली जाते. त्या आधी अहमद निजामशाह यांच्या कबरीच्याच बाजूला त्यांच्या बायकोची कबर आहे. आता हे सगळं तुम्हाला मी दाखवतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत निजाम अहमद शाहचा मकबरा बघण्यासाठी, म्हणजेच त्यांची कबर बघण्यासाठी. आता आपण अगदी मकबऱ्याच्या जवळ पोहोचलेलो आहोत, परंतु इथे जाण्यासाठी कुठलाही रस्ता नाही. आपल्याला शेतामधून त्या मकबरापर्यंत जावे लागते. त्यामुळे ही सुंदर वास्तू दुर्लक्षित आहे. गुगल मॅपमध्ये ही वास्तू तुम्हाला लगेच सापडेल, परंतु इथे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे तुम्ही आजूबाजूला भटकत राहाल. त्यामुळे आजूबाजूला विचारपूस करत गेलात तर तुम्हाला ही वास्तू नक्कीच सापडेल. ही कबर अहमदनगरच्या सर्वाधिक प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. येथील उद्यान तीर्थ उद्यान म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. 28 मे 1490 या दिवशी बहमनी राजेशाही संपून अहमदनगर शहराची पायाभरणी झाली. मित्रांनो, आता जी आपण कबर पाहत आहोत ही रंकासा यांची आहे. त्या शाही दरबारामध्ये नाच गाण्याचे काम करीत होत्या. सद्यस्थितीमध्ये ही कबर अत्यंत दुरावस्थेत आहे. या परिसरामध्ये अनेक कबरी आहेत, त्यातलीच ही एक कबर. येथील मकबरा गुलबर्गाच्या बहमनी सुलतानापासून वेगळे होऊन अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करून प्रथम शासन करणाऱ्या शासक अहमद शाह यांचा आहे. यांच्या नावावरूनच या नगराला नाव अहमदनगर पडले. हा मकबरा सीना नदी किनारी शहराच्या उत्तर पूर्व दिशेस स्थापित आहे. ही कबर शाही दरबारातील वजीर म्हणून कार्यरत होते त्यांची आहे. सद्यस्थितीमध्ये ती अर्धी ढासळलेली आहे. या कबरीकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. मित्रांनो, बहामनी राज्यांच्या पतनानंतर त्या राज्याची 5 शकले उडून दक्षिण भारतात ज्या 5 शाह्या उदयास आल्या त्यापैकी एक प्रमुख राजवट म्हणजे निजामशाही. निजामशाही ही महाराष्ट्रातील एक मध्ययुगीन राजवट असून तिच्या राजधानीचे स्थळ अहमदनगर हे असल्याने या राज्यास अहमदनगरची निजामशाही म्हणून सुद्धा ओळखली जाते. मित्रांनो, आता आपण जी कबर पाहणार आहोत ती एका हत्तीची आहे. त्याचे नाव गुलाम अली. तालिकोटमध्ये इसवी सन 1565 मध्ये जे युद्ध विजयनगरचा राजा आणि तिसरा निजामशाह यांच्यात झाले, त्या युद्धामध्ये या गुलाम अली हत्तीचा मृत्यू झाला. त्याची ही कबर. इसवी सन 1489 ते इसवी सन 1636 अशी एकूण 147 वर्ष निजामशाही महाराष्ट्रातील एका मोठ्या भागावर अंमल करून होती. व या राज्याच्या संस्थापक अहमद निजामशाह बहिरी हा होता. निजामशाही राज्य हे मुस्लिम राज्य असले तरी या राज्याचे संस्थापक अहमद निजामशाह हा पूर्वी हिंदू ब्राह्मण कुळातील होता. अहमद निजामशहांच्या आजोबांचे नाव बहिरभट असे असून ते गोदावरी नदीच्या उत्तरेकडील वऱ्हाड प्रांतातील पाथरी या शहराचे देशपांडे होते. अहमद निजामशाह यांनी आपल्या मृत्यूच्या पहिलेच आपली कबर बांधून ठेवली होती. हे बांधकाम मुघल आणि पर्शियन आर्किटेक्चर यांचे मिश्रण स्वरूपाचे आहे. निजाम अहमद शाह यांची कबर अहमदनगरमधील उत्कृष्ट भवनांपैकी एक असून यात बहुमनी वास्तुकलेची शैली उत्तमरित्या परिभाषित झालेली दिसून येते. याच परिसर चतुर्भुजाकार असून चारी दिशेनी उंच भिंतींनी घेरलेला आहे.
यात प्रत्येक दिशेस एक प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावरती अत्यंत सुंदर असं नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ही आहे निजाम अहमद शाहींची कबर. आता ह्या कबरीचा जी कबर आतमध्ये आहे आणि हे मेन प्रवेशद्वार आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. पूर्ण तटबंदीच्या आतमध्ये ही कबर आहे आणि इथं एक बारव आहे आणि इथं साधारण 2-3 डोम दिसत आहेत आणि ही जी समोरची आहे ती आहे मुख्य कबर. ही मोठीची जागा आणि हे पूर्ण तटबंदी. आता आपण इथून आलेलो आहोत. तर हे स्ट्रक्चर काय आहे ते बघू. पूर्ण बांधकाम दगडाचे आहे. या कबरीला 2 दरवाजे आहेत. आता तशी कबर खालीच आहे. मित्रांनो, ही जी कबर आपण पाहत आहोत ही शाह ताहिर यांची आहे. ते हुसेन निजामशाह यांच्याकडे वजीर म्हणून होते. त्यांना येथे तात्पुरत्या स्वरूपात दफन केले होते. नंतर त्यांचे शरीर करबला येथे नेण्यात आले. सद्यस्थितीमध्ये ही कबर खाली आहे. मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता की ते समोर जे लिहिलेले आहे ते कुराणचे वचने आहेत आणि प्रत्येक वरचं जे नक्षीकाम आहे खूप सुंदर आणि सुरेख केलेलं आहे. आता इथे जी कबर दिसते ही पूर्ण खाली आहे. इथे काहीच नाही आहे आणि वरचं बांधकाम पण अगदी सुरेख. आता पक्ष्यांनी घरटे केल्यात सगळे. पण अजूनही चांगल्या अवस्थेत. मुख्य मकबऱ्याची निर्मिती बसाल्ट दगडात उंच चबुतऱ्यावर केलेली आहे. यावरील अर्धगोलाकार गुंबजाचे बांधकाम विटांनी केलेले असून त्यावर चुन्याचा गिलावा केलेला आहे. या मकबऱ्याचा आकार 12.23 बाय 12.23 मीटर एवढा आहे. याच्या दर्शनी भागाची निर्मिती कमानीमधील आयताकृती रचनेत केलेली असून त्याच्या वरील भाग आयतातील छोट्या कमानीच्या पंक्तींनी सुशोभित केलेला आहे. यावरील पट्टीत किल्ल्यांच्या भिंतीवरील भरीव कंगोरे व गुंबजाप्रमाणे फुगीर मिनार यांची एकाआड एक अशी रचना केलेली आहे, जी बहुमुनी स्थापत्याची शैलीचा इशारा करते. या मकबऱ्याच्या दक्षिण पश्चिमेस एक विहीर आहे. याची दक्षिण प्रवेशद्वार सुशोभित आणि गुंबजायुक्त आहे. समाधीचं मुख्य बांधकाम इस्लामिक स्थापत्य शैलीत केलेले आहे, ज्यामध्ये घुमट, मेहराब आणि नक्षीकाम यांचा समावेश आहे. घुमटाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी सुंदर नक्षीकाम केलेले आहे, ज्यामुळे ती एक अद्वितीय स्थापत्य कलेचा नमुना बनलेली आहे. अहमद निजामशाह यांनी अहमदनगरची स्थापना केली आणि निजामशाहीची सुरुवात केली. त्यांच्या समाधीला भेट देऊन तुम्ही त्यांच्या योगदानाचे स्मरण करू शकता आणि निजामशाहीच्या इतिहासाचा अनुभव घेऊ शकता. समाधीचा परिसर शांतता आणि सौंदर्य आहे, ज्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांना एक अद्वितीय अनुभव मिळतो.
असते ते होल, त्याच्यामधून दिवसा सूर्यप्रकाश आणि रात्री चंद्राचा उजेड बरोबर या कबरवर पडतो. अशी याची रचना केली आणि वरती कुराणाचे वचने लिहिलेले आहेत. मित्रांनो, 1636 साली मुघल सम्राट शहाजहान यांनी अहमदनगरच्या निजामशाहीचे राज्य जिंकले आणि ते मुघल साम्राज्यात विलीन झाले. चारी बाजूनी समान नक्षीकाम केलेलं आहे आणि मुस्लिम आर्किटेक्चर आहे सगळे. खूप छान. याला चारी बाजूने प्रवेशद्वार आहेत. आता मी ती समोरची कबर आणि त्याच्या खाली असणारं भुयार बघायला चाललेलो आहे. अरे भाई, तुला काय नाही करत रे. पुढं इथं हवा जायला जागा असेल होते. हा, हा इथून आहे सगळं इथे. इथे आजूबाजूला शाही घराण्यातील अनेक कबरी आहेत. हा भुयार आहे, त्याच्यावर कबर आणि त्याच्यावरती ही कबर आहे. तर इथे काही लिहिलेलं नाही त्यामुळे सांगता नाही कसं कुणाची कबर आहे. आणि अहमद निजामशाह यांची कबर.